लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. लाडकी बहीण योजना चालूच ठेवणार, मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. पुण्यातील कृषी महाविद्यालयामध्ये 2 कोटी रुपये खर्चून कृषी मंत्र्यांसाठी कार्यालय उभारण्यात येणार, मात्र विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा कार्यालयाला विरोध. नागपुरातील सर्व भागातील संचारबंदी हटवली. नागपुरातील हिंसाचारामुळे संचारबंदी लागू करण्यात आली होती. सिंधुदुर्गमध्ये महाराष्ट्रातील पहिली फीडबॅक QR प्रणाली कार्यान्वित. सार्वजनिक बांधकाम विभागाचं धाडसाचं पाऊल. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते QR प्रणालीचं सुरू. कणकवली आगारामध्ये नव्या बसेस दाखल. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन. यावेळी राणेंनी नवीन बसमधून फेरफटका देखील मारला. सिंधुदुर्गात ग्रंथालय अधिकाऱ्यांवर पालकमंत्री नितेश राणे भडकले. ग्रंथोत्सवातील ढिसाळ नियोजनामुळे नितेश राणे अधिकाऱ्यांवर संतापले. अनुसूचित जाती जमातीचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी सतीश भोसलेच्या कुटुंबियांची भेट घेतली. सतीश भोसलेच्या कुटुंबियांनी मेश्राम यांच्या समोर आपली व्यथा मांडली. मल्हार सर्टिफिकेटला जेजुरीमधील ग्रामस्थांचा विरोध. नितेश राणे यांच्या निर्णयाला पाठिंबा देणाऱ्यांनी भूमिका बदलावी, अन्यथा गावबंदी करू. ग्रामस्थांचा इशारा. जेजुरी मंदिर संस्थांच्या 5 विश्वस्तांनी नितेश राणे यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे. पुण्यामधील कृषी मंत्र्यांच्या कार्यालयावरून कोकाटे पुन्हा एकदा चर्चेत. कृषी महाविद्यालयामध्ये 2 कोटी रुपये खर्च करून कार्यालय तयार करण्याचं काम. विद्यार्थी, प्राध्यापक आणि राजकीय पक्षातील लोकांचा मात्र विरोध. विधान परिषदेवर आमदार झाल्यानंतर दादाराव केचे यांचं आर्वीमध्ये जंगी स्वागत. फुलांची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करत स्वागत. यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची हजेरी. मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये तूर हळदीचे दर घसरले. परभणीमध्ये कापूस, सोयाबीन, तूर आणि हळद उत्पादक शेतकरी अडचणी. योग्य दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये निराशा. गोंदियामध्ये जिवंत सुनेला मृत दाखवत सासूनं शेती नावावर केल्याचा प्रकार. शहरामधील पिंगलोटीमधील प्रकार. सुनेचं नाव कमी करत सासूनं आपलं नाव लावलं. वाशिम जिल्ह्यामध्ये खरीप हंगामासाठी शेतीच्या मशागतीच्या कामांना आता वेग. नांगरणीच्या दरामध्ये 200 ते 400 रुपयांनी वाढ. वाढत्या खर्चामुळे शेती तोट्यात. वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळे यंदाच्या हंगामामध्ये हापूस आंब्याच्या उत्पादनामध्ये घट. देवगड हापूस आंब्याचं उत्पादन 30% होणार. आवक कमी असल्यानं आंब्याची चव महागणार. रत्नागिरीतील हापूस आंब्याची निर्यातीसाठी पणन महामंडळ सज्ज. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून ऑस्ट्रेलिया, जपान, दक्षिण कोरियामध्ये आंब्याची निर्यात होणार. नांदेडच्या किनवट तालुक्यामध्ये पाण्यामध्ये शोधात असलेल्या अस्वलाचा विहिरीत पडून मृत्यू, तर एका अस्वलाला वाचवण्यामध्ये वन विभागाला यश. नांदेड जिल्ह्यामध्ये रात्री अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं शेतकरी अडचणीत. जायकवाडी धरणामध्ये फक्त 58% पाणीसाठा शिल्लक. बाष्पीभवनामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाणीसाठ्यात घट. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 15 टँकरनं पाणीपुरवठा सुरू. रत्नागिरी शहरामधील पाणीपुरवठा दर सोमवारी बंद राहणार. भीषण पाणी टंचाई रोखण्यासाठी नगर परिषदेची खबरदारी. त्यामुळे उद्या रत्नागिरीमध्ये पाणीपुरवठा बंद असणार. पुण्यात पाण्याचा अधिक वापर केल्यास नळ कनेक्शन तोडणार. अतिरिक्त पाण्याचा वापर करणाऱ्यांना महापालिकेची तंबी. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय. उन्हाची तीव्रता वाढत चालल्यानं पाणी पातळीत घट. जालना तालुक्यातील उटवद आणि परिसरामधील फळबागा पाण्याअभावी सुकू लागल्या. पुढील 2 महिने फळबागा टिकवण्याचं शेतकऱ्यांसमोर आव्हान. मालेगाव चणकापूर धरणामधून फेब्रुवारी महिन्यामध्ये सोडलेलं आवर्तनाचं पाणी रात्री मालेगावात दाखल. गिरणा काठावरील 15 गावांची पाणी टंचाईतून सुटका. घरफोडी करणाऱ्या 2 आरोपींना मानकापूर पोलिसांकडून अटक. आरोपींकडून 2 लाखांचा मुद्देमाल जप्त. मुंबई कर्जत लोकलमध्ये प्रवाशांकडून तरुणाला चोप. महिलेला धक्का दिल्यामुळे वाद. इतर प्रवाशांनी मध्यस्थी करत वाद मिटवला. लातूर जिल्ह्यातल्या निलंग्यामध्ये मुख्याध्यापकावर हल्ला करणाऱ्या 2 महिलांवर गुन्हा दाखल. क्लार्क पदाची जागा भरण्यावरून मुख्याध्यापिका आणि संचालक मंडळातील 2 महिलांमध्ये वाद. 80 वर्षीय व्यक्तीकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार. रायगडच्या गोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये आरोपी विरोधात बाललैंगिक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. भंडाऱ्यामध्ये पोलिसांचा रूट मार्च. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाळत शहरामध्ये शांतता बाळगण्याचं पोलिसांचं आवाहन. सिंधुदुर्गात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांचं संचलन.
100 पोलीस कर्मचारी आणि 16 अधिकारी संचलनामध्ये सहभागी। सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घ्या, अफवांवर विश्वास ठेवू नका, शांतता राखा, पोलिसांचं आवाहन। नांदेडमध्ये जीबीएसचे 4 रुग्ण आढळले। डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू। 4 पैकी 3 रुग्ण प्रौढ तर 1 लहान मुलाचा समावेश। पुण्याच्या भोरमध्ये लोक अदालतीमध्ये 113 प्रकरणं प्रलंबित असलेली प्रकरणं निकाली। या प्रकरणांमधील तडजोडीमध्ये 36,23,290 रुपयांची वसुली। अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित ऐतिहासिक महानाट्याचं आयोजन। मंत्री आशिष शेलार यांनी भरतनाट्यगृहामध्ये कलाकारांची भेट घेतली। महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांच्याकडून अमरावती नगरपालिकेचे 887.67 कोटी रुपयांचं बजेट सादर। शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा विकसित करण्यावर बजेटमध्ये भर। शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी 69.76 कोटींची तरतूद। नांदेड जिल्ह्यामधील कंधार तालुक्यामध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध। सौर ऊर्जा प्रकल्पासाठी 8 हेक्टरपेक्षा जास्त जमिनीचं भूसंपादन करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न। मात्र सौर ऊर्जा प्रकल्प होऊ न देण्याच्या भूमिकेवर शेतकरी ठाम। भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यामध्ये शॉर्ट सर्किटमुळे घरासह गोठ्यामधील साहित्य जळून खाक। दिव्यांग पशुपालक शेतकऱ्याचं मोठं नुकसान। भंडारा जिल्ह्यामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत 1,367 कामं सुरू। 329 ग्रामपंचायतीमधील 16,000 मजुरांना रोजगार उपलब्ध। पुण्याच्या भोर तालुक्यामधील एका बचत गटाला 1 कोटीचं कर्ज वाटप। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद, पंचायत समिती भोर आणि बँक ऑफ बडोदाच्या संयुक्त विद्यमानं 18 बचत गटांना कर्ज। कथक नृत्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी सांगलीमध्ये कथक नृत्याच्या कार्यक्रमाचं आयोजन। नृत्यांगना निधी प्रभू यांच्या कथक नृत्यानं सांगलीकर रसिक मंत्रमुग्ध। सांगली जिल्ह्यामधील वाळवा इथं क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवाडी यांचा 13वा स्मृतिदिन साजरा। मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह इतर मान्यवरांकडून अभिवादन। मिरजमध्ये जनसुराज्य पक्षाचे समित कदम यांच्याकडून रमजान निमित्त इफ्तार पार्टीचं आयोजन। हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देण्यासाठी इफ्तार पार्टीचं आयोजन। वर्ध्यामध्ये पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते वर्धिनी महोत्सवाचं आयोजन। महिला बचत गटांकडून साहित्य विक्रीसाठी विविध स्टॉल्स। चैत्र नवरात्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरमधील महाकाली मंदिरामध्ये स्वच्छता मोहीम। 3 एप्रिलपासून नवरात्र यात्रेला सुरुवात होणार। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खासगी बसमधून होणाऱ्या माल वाहतुकीला टेम्पो चालक मालक संघटनेचा विरोध। आरटीओ अधिकाऱ्यांकडून बांधा तपासणी नाक्यावर चेकिंग। काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी। अकोल्यामधील एका सायकलच्या दुकानामधून 1,15,00,000ची रोकड जप्त। खदान पोलिसांची कारवाईमध्ये 1,15,00,000ची रोकड जप्त। जप्त केलेली रोकड हवालाच्या मार्फत आल्याचं पोलिसांना संशय आहे। परभणीमध्ये सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्या 21 जणांवर गुन्हे दाखल तर 57 जणांना नोटीस। परभणी जिल्ह्यामध्ये सायबर पोलीस ठाण्यासह इतर सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलची स्थापना। बीड जिल्ह्यातल्या परळीमध्ये समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याची घटना। 2 अल्पवयीन मुलांविरुद्ध कायदेशीर कारवाई। शिर्डीमध्ये श्वानांना मधुमेहासह विविध व्याधी। काही भक्त श्वानांना बुंदीचे लाडू, पेढे, बिस्किटं खायला देतात। हाच आहार घातक ठरताना सध्या दिसतोय।